धर्मसंस्था काल्पनिक गोष्टीला महात्मा फुलेंचा कडाडून विरोध. प्रा. अरुण शिंदे. शेकाप कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी. महात्मा ज्योतिराव फुले यांनी धर्मसंस्था आणि काल्पनिक गोष्टीला कडाडून विरोध केला असं प्रतिपादन प्रा. अरुण शिंदे यांनी केलं. ते महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जी. माळी होते. श्री शाहू सत्यशोधक समाज आणि शेतकरी कामगार पक्ष शहर कार्यालय यांच्या वतीनं शेकाप कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. अरुण शिंदे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी धर्मसंस्था आणि काल्पनिक गोष्टीला कडाडून विरोध केल्याचे सांगितलं. धार्मिक आंदोलनाच्या जोरावर जनतेचा बुद्धिभेद करून या मंडळींनी राजसत्ताही ताब्यात घेतल्यामुळे आपला देश कट्टरवादाकडे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा फुले यांनी सर्व जाती धर्माची खोलवर चिकित्सा केल्यानंतर सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी केल्याचं प्रा. शिंदे यांनी सांगितलं. महात्मा फुले द्विशताब्दीनिमित्त वर्षभरामध्ये दर महिन्याला एक व्याख्यान घेत असल्याचं भाई बाबूराव कदम यांनी जाहीर केलं. या कार्यक्रमास दलित मित्र व्यंकप्पा भोसले, शेकापचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, कुमार जाधव, वसंतराव मुळीक, सरदार पाटील, अमित कांबळे, संभाजी जगदाळे, रवी जाधव, प्रकाश शिंदे, बाबासाहेब देवकर, गीता कदम, वैशाली सूर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोवाळकर, बी. महाजन, बबनराव राणगे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष तसेच डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर.